मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे का सुरुवात एक तणावपूर्ण वातावरणात होते. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जय वेगाने पुढे मागे फिरत असतो. त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग, काळजी आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत असते. आत आयसीयू मध्ये त्याचा लाडका भाऊ गौतम जीवाशी झुंज देत असतो. डॉक्टर बाहेर येतात आणि गंभीर आवाजात सांगतात की सध्या तो धोक्याबाहेर आहे, पण त्याची मानसिक अवस्था खूपच कमजोर आहे. त्याला कुठलाही धक्का लागू देऊ नका. हे ऐकताच जयचे डोळे पाणावतात आणि तो स्वतःला सावरतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. जय हळूहळू गौतमच्या रूम मध्ये जातो आणि गौतम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो आणि त्याच्या हातात सलाईन पण लागलेली असते. जय त्याच्या बाजूला बसतो आणि हलक्या आवाजात म्हणतो, तू असं कसं करू शकतोस रे? माझ्यासाठी तू सगळं आहेस. त्याच्या आवाजात वेदना असते आणि त्याच वेळी त्याची नजर त्याच्या मोबाईलकडे जाते. तो मोबाईल उचलतो आणि कॉल लिस्ट तपासायला सुरुवात करतो. कॉल लिस्ट मध्ये एक नंबर त्याला दिसतो जो वारंवार दिसतो आणि एक लँडलाईन नंबर असतो. जयच्या भुवया तिथेच उंचावतात आणि तो लगेच त्याच्या माणसाला फोन करतो आणि तो म्हणतो की हा कोणाचा नंबर आहे ते लगेच काढून मला सांग. कॉल आणि काही वेळातच त्याला उत्तर मिळतं की सर, हा नंबर सर्व्हरीच्या घरचा आहे. हे ऐकताच जयचा राग अनावर होतो. तो संतापाने मोबाईल घट्ट पकडतो आणि म्हणतो, म्हणजे सगळं कनेक्शन त्या घराशीच आहे. तर तिथेच जयची गाडी वेगाने एक साध्या वस्तीत येऊन थांबते. आजूबाजूला छोट्या घरांची रांग, लोक साध्या कपड्यांमध्ये. वातावरण साधं पण जिवंत असतं. जय गाडीतून उतरतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती तिरस्कार दिसतो. तो आजूबाजूला पाहून हलकसं नाक मुरडतो, पण लगेच स्वतःला तो सावरतो आणि मनामध्ये म्हणतो की माझ्या भावासाठी मला हे करावंच लागेल. तो शर्वरीला फोन करतो आणि आवाज थंड आणि आदेश देणारा असतो. तू लगेच शहराबाहेरच्या मैदानात ये आणि आत्ताच ये. आणि तिथेच तो फोन कट करतो. तेव्हा मोकळं मैदान वारा जोरात वाहत असतो. शर्वरी तिथे येते आणि तिच्या चेहऱ्यावरती राग आणि चिडचिड स्पष्ट दिसत असते. ती आजूबाजूला पाहते आणि मोठ्या आवाजात म्हणते, जय, तुम्ही कुठे आहात? जय हळूहळू तिच्या समोर येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती गंभीरपणा आणि दबदबा पण दिसत असतो. शर्वरी लगेच त्याच्यावरती भडकते आणि म्हणते, तुम्ही स्वतःला समजतात कोण? आणि आधी ऑफिसमधून मला काढलं आणि आता इथे निर्जन जागी बोलावलं. काय समजतं? आणि काय समजतं तुम्ही तुम्हाला स्वतःबद्दल? तेव्हा जय शांतपणे तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिचं बोलणं संपेपर्यंत काहीच बोलत नाही. मग हळू आवाजात म्हणतो, शर्वरी, मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात रस नाही. मला फक्त माझ्या भावाचं आयुष्य वाचवायचं आहे. तेव्हा शर्वरी थोडी थांबते, पण अजूनही रागातच असते. मग माझ्याशी काय संबंध, असं ती म्हणत असते. तेव्हा जय तिच्याकडे सरळ नजरेत पाहत असतो आणि म्हणतो, माझा भाऊ ज्या मुलीवरती प्रेम करतो तो तुझ्याच घरातली आहे. हे ऐकताच शर्वरी थक्क होते. ती म्हणते, काय? तुम्ही काय बोलताय? तेव्हा जयचा आवाज अजून कठोर होतो आणि तो म्हणतो, ड्रामा करू नकोस. मला सगळं कळतंय आणि मला हेही माहीत आहे की तुमच्या घरातली कोणीतरी मुलीने माझ्या भावाला जाळ्या तोडलेला आहे. तो खिशातून चेकबुक काढतो आणि एक कोरा चेक फाडतो आणि तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो, हे बघ, यावरती तुला हवी तेवढी रक्कम टाक. 1,00,000, 10,00,000, 50,00,000, जे हवं ते घे, पण तुझ्या बहिणीला सांग की माझ्या भावापासून तू लांब राहा. तेव्हा शर्वरी काही क्षण शांत उभी राहते आणि वाऱ्यामुळे तिचे केस हलत असतात. ती चेक हातात घेते आणि त्याच्याकडे पाहते आणि मग हळूहळू जयच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, जय घानोलकर, तुम्हाला खरंच वाटतं की ह्या कागदाच्या तुकड्याने तुम्ही प्रेम विकत घेऊ शकता? जय थोडा चिडतो आणि तो म्हणतो, माझ्याकडे वेळ नाहीये आता उपदेश ऐकायला. तेव्हा शर्वरी त्याला थांबवतच म्हणत असते, नाही, ऐका, तुम्ही ऐकाच. कारण आजपर्यंत कदाचित कोणी तुम्हाला हे सांगितलं नसेल की प्रेमासाठी पैसा लागत नाही, माणुसकी लागते. ती चेक त्याच्या हातात परत ढकलते आणि माझ्या घरातला कोणतीही मुलगी कोणाला फसवणार नाही आणि तुमच्या ह्या पैशांची आम्हाला अजिबात गरज नाही. जय काही क्षण शांत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू कमी होत जातो. तो तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. तो हलक्या आवाजात म्हणतो, शर्वरी, माझा भाऊ मरायच्या अवस्थेत आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. हे ऐकताच शर्वरीचा चेहरा बदलतो आणि तो म्हणतो की मला फक्त हेच जाणून घ्यायचं आहे का ती मुलगी कोण आहे. मी कोणालाही त्रास द्यायला आलेलो नाही, पण मला माझ्या भावाला वाचवायचं आहे. तेव्हा शर्वरीच्या डोळ्यात माणुसकी दिसू लागते. ती काही क्षण विचार करते आणि मग शांतपणे म्हणते, जर खरंच तुमच्या भावाची अशी अवस्था असेल तर मी मदत करायला तयार आहे, पण त्यासाठी एक अट आहे. जय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, काय? तेव्हा शर्वरी ठामपणे म्हणते, तुम्ही आधी हे ठरवा की तुम्हाला सत्य हवं आहे की तुमचा अहंकार जपायचा आहे. जय काही क्षण शांत राहतो आणि हळूच मान डोलावतो आणि मग म्हणतो, मला सत्य हवं आहे. तेव्हा शर्वरी हात पुढे करते, मग आपण दोघंही मिळून हे सत्य शोधू.
जय थोडा थांबतो आणि मग तिचा हात हातात घेतो आणि तिथेच हा भाग संपतो. दोन शत्रू आता एकमेकांसाठी आणि एक मिशनसाठी एकत्र उभे आहेत. तेव्हा आपण बघतो की शायनरने प्रेमामागचं खरं रहस्य कळेल का? आणि जर जय आणि शर्वरी खरंच एकत्र काम करू शकतील का? आणि ह्या शोधात अजून कोणते धक्कादायक ट्विस्ट समोर येणार आहेत हे आपल्याला पुढच्या भागमध्ये कळेल. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.